मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। बदलापूर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांकडून गुन्हेगारांना अभय असल्यामुळे सराईत गुन्हेगार वाढले। उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बदलापूर चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबाव्या, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीनं व कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आमचं सरकार महाविकास आघाडी शक्ती कायदा आणणार होतं। त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता, मात्र तेव्हा कोरोनाचा काळ होता, त्यामुळे आपल्याला केवळ 2 ते 3 दिवस अधिवेशन घेता येत होते। अधिवेशनात आपल्याला शक्ती विधेयक मांडता आलं नाही। परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही शक्ती कायदा पारित करणार होतो, मात्र काही लोकांनी गद्दारी करून आमचं सरकार पाडलं। आता या गद्दारांनी सरकार स्थापन केलं आहे, मात्र शक्ती विधेयक प्रलंबित ठेवलं आहे। बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर या शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर, एक मुलीचं वय 4 वर्ष तर दुसऱ्या मुलीचं वय 6 वर्ष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे। नागरिकांनी बदलापूर बंदची हाक देत रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले। तसेच ज्या शाळेत ही घटना घडली आहे त्या शाळेत तोडफोड केली। दरम्यान हे आंदोलन चिघळत असून पोलीस व आंदोलक आमनेसामने आले आहेत। बदलापूर स्थानकात दाखल झालेल्या पोलिसांच्या तुकडीवर आंदोलकांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं आहे, तर शाळेची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकाड्या फोडल्या आहेत। उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटना थांबाव्या, अशा प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने व कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आमचं सरकार महाविकास आघाडी शक्ती कायदा आणणार होतं। त्यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला होता, मात्र तेव्हा कोरोनाचा काळ होता, त्यामुळे आपल्याला केवळ 2 ते 3 दिवस अधिवेशन घेता येत होतं। अधिवेशनात आपल्याला शक्ती विधेयक मांडता आलं नाही। बदलापूरमधील आंदोलनावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे म्हणाले, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी। तात्पुरती हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा। प्रशासनाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यात दिरंगाई करू नये, तरच या 2 चिमुकलीला न्याय मिळेल। वंचित मिशन न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी सोबत सर्व टीम बदलापूर घटनेवर व प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे। धन्यवाद।